जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर लगेचच आदरणीय हरिभक्त परायण राधाताई आईसाहेब आपल्या शुभेच्छा देतील, आपलं मनोगत व्यक्त करतील. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केलेला दसरा मेळावा आणि त्यानंतर या देशाचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी दसऱ्याची परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नेत्या महाराष्ट्राची रणरागिणी आपली वाघीण पंकजाताई गोपीनाथ मुंडे, सर्वांनी एकदा वर हात करा, आपण ताईच्या पाठीशी आहोत असे. वा, गल्ली पासून दिल्ली पर्यंतचा मीडिया पाहत राहील की पंकजाताईच्या पाठीशी आपण सर्वजण उभे आहोत. ज्या भगवान बाबाने तुम्हाला विचार आणि सुसंस्कृतपणा दिला, तोच सुसंस्कारपणा राजकारणामध्ये आपल्या पंकजाताईने पाळलेला आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती असली तरी अनेकाच्या सुखदुःखामध्ये आमच्या पंकजाताई मुंडे कायम आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ताईने कायम गोर गरीब दीन दलित वंचित 18 पगड जाती जमातीला सहकार्य करण्याचं काम पंकजाताईंनी केलेलं आहे. म्हणून भगवान बाबांनी मुंडे साहेबांनी जे विचार दिलेत त्या लोक तुमच्या आमच्या एकीसाठी, लोकनेत्याच्या एकीसाठी कायम ताई साहेबाच्या पाठीशी राहायचं आहे. भगवान बाबा की, भगवान बाबा की. धन्यवाद. स्टेजवर आता सत्कारासाठी जास्त कोणी येऊ नका, आपला उत्साह माहित आहे. यानंतर